खेळाडू महत्त्वाचा, या खेळाडूच्या खांद्यावर फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आहे. अजय पवार पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना टॉप 6 मध्ये कोण होईल दाखल. आजच्या दिवसातून पहिला संघ 10:46 अवधी झालाय. विद्युत नाकवा सरांचा इशारा आलाय. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. येस नेक्स्ट मॅच NCC वाटोळे मंगलमूर्ती मराठवाडी. आपण सज्ज राहा. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना. पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय. डाळाच्या झाडामधून आता हा चेंडू आणावा लागेल. एक धाव मात्र मिळते. धावांचा श्रीगणेशा होत असताना पहा ज्यांचा आवाज आपण पाठच्या मॅचमध्ये ऐकला किरण सर, आता नवीन चेंडू हातामध्ये घेऊन फिरवण्याचा प्रयत्न. सध्या क्रिकेटची खूप आवड निर्माण झाली आहे बॉस. कदाचित समालोचन कमी करून आता खेळाडू म्हणून ते दिसू शकतात. आणि पुढच्या वर्षी जर मस्करवाडी हा संघ इकडे आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण रणनीती आखली जाते. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. कवचचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. एक टप्पा चेंडू पकडला जाईल कारण चेंडूचा वेग कमी झाला. 2 धावा मात्र मिळतील प्रथमेश शेलार यांना. कारण काही समालोचक आहेत असे की जे गावच्या संघासाठी खेळतात. तिकडे गावचा संघ असेल तर तिकडे समालोचन करतात. परंतु किरण सरांचा वेगळा विषय. ते बोलतात मी खेळाडू म्हणून गेलो तर माईकला हात लावत नाही, आणि माईक म्हणून समालोचक म्हणून आलो तर बॅटला हात लावत नाही. पण आता नवीन बॉल बॉस, लक्ष बघा. 1-2 बॉल आता इथून कदाचित नवीन बॉल जाऊ शकतात. प्रॅक्टिसचा लय नाद लागलाय आणि क्रिकेटचा नाद चांगला आहे. दुसरा नाद लागण्यापेक्षा बाबूराव हो बोलतोय. येस, बाबूरावचं लग्न झाले म्हणजे काय हरकत नाही आहे, कारण होम मिनिस्टर आहे त्यांच्या घरी. 3 धावा धाव फलकावर. लक्षात घ्या 15 मिनिटं दिलेत तुम्हाला. मजा येईल या मॅचला. अनोख्या पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत. स्टीव्हन स्मिथ यांची आठवण आली, ज्या प्रकारे प्रथमेश शेलार गोल गोल फिरत होते आणि त्यानंतर पंचांकडे पाहिलं. 3 चेंडू अखेर 3 धावा धाव फलकावर. मजा येईल या मॅचला, कारण दोन्ही संघ आजच्या दिवसभरामध्ये सकाळच्या सत्र गाजवले या दोन्ही टीमने. सरळ बॅटने हवेत खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. व्ही शेप मध्ये प्रथमेश शेलार यांचा प्रहार. बाबूराव पाटील यांच्या दुचाकीचं केलंय स्वागत. षटकार. काय फटका सजवलाय. 4 चेंडू अखेर 9 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. प्रथमेश शेलार एकता 11 मिरगाव संघाचा आघाडीचा खेळाडू. हाफ टॅकर चेंडू हुक केलाय. फाईन लेगला. आता झाडांमधून हा चेंडू कदाचित मिळणार देखील नाहीये, कारण जी छोटी मुलं तिकडे मागे आहेत ते चेंडू घेऊन कधी जातात आपल्याला देखील माहीत नाही पडत. 5 चेंडू अखेर 10 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. टीम एकता 11 मिरगाव. मिरगाव प्रीमियर लीगची देखील आता चर्चा केली जाते पाटण तालुक्यामध्ये, आणि या ती गावी असते स्पर्धा. PTPL आहे डे नाईट. प्लेअर ऑफ द सिरीजसाठी दुचाकी. कोण होईल बायकरमॅन आपल्या तालुक्याचा? पाटण तालुक्याचा दुसरा बायकरमॅन कोण? आमच्या डाव्या बाजूला बसलेला खेळाडू देखील दावेदार आहे. 5 चेंडू अखेर 10 धावा धाव फलकावर. विनंती असेल विद्युत सर, बॉल गेला तर थांबू नका, थोडंसं आपण मॅच चालू ठेवूया. नवीन चेंडू घ्या. वेळेची खूप कमी आहे आपल्याकडे. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. वॉटर शॉट. खणखणीत बॅकफुट पंच. प्रथमेश शेलार यांचा दर्जेदार 4 धावा. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 14. हा पहा रिप्ले. चला टॉस साठी या. NCC वाटोळे विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकर या. चांगली फलंदाजी प्रथमेश शेलार यांच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्या 14. षटक क्रमांक 2 शुभम पवार. पाचच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला हा खेळाडू. वय वर्ष अवघा 18 आणि कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव
मॅन फ्रॉम फणसवाडी वाटोळे. तुमचा खेळ चांगला असो, तुमच्या वयाची मर्यादा कधीच नसते. चर्चा होते तुमच्या नावाची. पुढे सर जाऊन ऑन साईडला ग्लान्स केला. डीप स्क्वेअर लेग आहे तैना. चेंडू पासून दूर राहील. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. शैलेश शेलार यांच्या बॅटमधून 4 चौकार. सध्याच्या घडीला या दोन्ही संघांची चर्चा केली जाते, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. या सामन्यामध्ये कोण कोणावर भारी पडेल. हलक्या त्याने टॅप केलाय, स्वतःसाठी जागा बनवली होती. पॉईंट आहे त्याने अंडरआर्म थ्रो केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप आहे. एकच धाव मिळेल. अशा प्रकारची ज्यावेळेला तुम्ही फटके पाहता बाबूराव, बॉक्स क्रिकेटची आठवण येते. टॅप फटका. एक धाव मिळते टीम एकता 11 मिरगावला. 19 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना दुसरं आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रथमेश शेलार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लोअरवर होता, सोडून दिलाय. व्हाईट बॉल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा जो मानस होता गोलंदाज शुभम पवार यांचा, तो चांगला होता, परंतु टप्पा खराब होता. स्लोअर वन तुम्हाला नेहमी अचूक टप्प्यावर टाकता यायला पाहिजे आणि या गोष्टी तुम्ही सरावातून शिकू शकता. पावलं चुकली, थांबणं पसंत केलंय. डेड बॉल. समोर आहे प्रथमेश शेलार, एक हार्ड हिटर बॅटर. स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चायनीज कट. एक धाव मिळेल प्रथमेश यांना, ज्या दिशेला अर्जुन गोळे साहेब यांचा कटआउट आहे. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला आपल्याला बहुमूल्य सहकार्य लाभलंय. आपलं धन्यवाद. त्यांच्या कटआउटला जाऊन चेंडू आदळतोय, त्यांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू. एक धाव मिळते. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केला. डीपला आहे मिड विकेट. एक टप्पा चेंडू पकडतील. दुहेरीचा प्रयत्न इथे होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय पवार यांचं. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण ज्या वेगाने अक्षय पवार गेले चेंडूवर, आणि त्यानंतर मात्र पहा 22 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 22 रन्स ऑन बोर्ड. चांगली भागीदारी झाली. स्लोअर वन. शॉर्ट आर्म पूल केला. डीपला आहे स्क्वेअर लेग. एक छोटे खेळाडू प्रेम कदम. 2 धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण प्रेम कदम यांचं. एक धाव मिळते आणि चांगली फेकी. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 23 धावा. आणि या क्षेत्ररक्षणाची साथ पाहिजे असं कुणाल म्हात्रे म्हणतात, आणि ते कोणाला सांगायला ज्योतिषाची गरज नसते, कोण पण सांगेल. हा चेंडू सोडून दिला अनोख्या पद्धतीने. कदाचित चेंडू यस, थोडा वेळ घेतला पंचांनी. असं वाटलं बाबूराव की टी शर्टला लागला का चेंडू, परंतु नाही आहे तसं. व्हाईट बॉल. ज्या प्रकारे प्रथमेश शेलार यांनी चेंडू सोडला मगाशी, आणि आता स्टीव्हन स्मिथची आठवण आली, कारण स्टीव्ह स्मिथ म्हटलं की अशा प्रकारे काहीतरी चेंडू वेल लेफ्ट काढतात. चला नेक्स्ट मॅच. मंगलमूर्ती मराठवाडी कॅप्टन या NCC वाटोळेचे कॅप्टन आलेले आहेत. ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. अक्षय पवार अफलातून झेल पकडलाय. आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना एक असाधारण, अविस्मरणीय, अविश्वसनीय झेल टिपलाय. आणि महत्वाचा म्हणजे प्रथमेश शेलार यांना पडतावा लागेल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह केला फ्रंट फुटला येऊन, आणि या प्रथमेश शेलार यांचा फटका दीर्घकाळ हवेमध्ये होता. अक्षय पवार. आणि त्यानंतर पहा त्यांचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आमचा कॅमेरामॅन छोट्या म्हात्रे. 81-82 टिपतात. न्यू बॅटर विजय शेलार आलेत. आणि अंतिम षटकासाठी प्रेम कदम, जर्सी क्रमांक 212. आता 212चा अर्थ काय असेल? 12वा खेळाडू बोलतोय, मला माहित नाहीये. प्रेम कदम 10वीला आहेत. पुढच्या महिन्यात परीक्षा, मॅच खेळायला आलेत, आणि हे आवड आहे गावच्या क्रिकेटची. परंतु क्रिकेट खेळा, अभ्यास करा. 4 तास खेळून तुम्ही 8 तास अभ्यास करू शकता. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. प्रेम कदम यांच्या गोलंदाजीवर दाखवलाय दम फलंदाज विजय
शेलार यांनी 6 धावा षटकार. टीमची धावा संख्या 30. हा पहा रिप्ले. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर प्रेम कदम यांचं स्वागत करणार हा षटकार आला आणि या दिमाखात स्वागत केलंय. उद्या प्रजासत्ताक दिवस आहे. संपूर्ण हिंदुस्थानवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता उद्या मात्र संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाईल. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहताय. स्लोअरवर हाताळलेला चेंडू सरळ बॅटने हवेत खेळलाय. मिड ऑफ आहे चेंडू खाली. चेंडूचा चांगला अंदाज. विकास पवार यांनी टिपलाय झेल आणि विजय शेलार यांचा संपेल खेळ. प्रेम कदम यांनी षटकाचं प्रत्युत्तर फलंदाजाला बाद करून दिलंय. हा देखील स्लोअर 1. 30ला 2. 2 गडी बाद 30 धावा. ज्या खेळाडूच्या नावामध्ये आहे जय अजय शेलार मैदानामध्ये दाखल होत असताना प्रथमेश शेलार बाद झाले आणि त्यानंतर मात्र टीमची धावा संख्या 34 धावा धाव फलकावर. हा देखील चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न महेश शेलार यांचा. डॉट बॉल. कॅप्टन आलेत फलंदाजीसाठी. 1 टू गो. 34 धावा. आणि ज्या प्रकारे झेल पकडला अजय पवार यांनी कॅच ऑफ द मॅच. हा देखील खोलून काढलाय. प्रवीण आहेत चेंडू खाली लॉंगॉनला. अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि इथे मात्र सामना जिंकतील का टीम फणसवाडी वाटोळे हे पाहायचंय. टीमची धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले. 34-35 धावांचं लक्ष असेल टॉप 6 मध्ये जाण्यासाठी. फणसवाडी वाटोळे 35 रन्स टू विन. टॉस करूया आपण. NCC वाटोळे विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवत आहे. आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस कुणाल आहे. कुणाल ओमसाई MTC चे सर्व कुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून हा टॉस. चला कॉल कोणाचा. हेड टेल कॉल करायचा. हेड कॉल केला होता गणेश दादांनी आणि हेडच आलाय. मंगलमूर्ती मराठवाडी तुम्ही टॉस जिंकला. निर्णय काय. क्षेत्ररक्षण करणार आम्ही फिल्डिंगचा करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ घेणार नाही. आज वेळ कमी आपल्याकडे आणि 3 ओव्हरची मॅच आहे. बघा झरेवाडी टीम
3 ओव्हरची मॅच आहे. ओके, थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही, मॅचकडे वळूया. आज वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे आणि जास्त मॅचेस आपल्याला लवकर कव्हर करायचे आहेत. वेळेचे निर्बंध आहेत. वळूया पुन्हा एकदा. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला, उत्तरार्धामध्ये जाऊया. ऐकूया पुन्हा एकदा लवजी जाधव सरांना. थँक्यू सो मच. येस, टॉस जिंकला मंगलमूर्ती मराठवाडी. थँक्यू सो मच आशिष सर. मराठवाडी गावचे फौजी आणि भारतीय सेनेचे जवान आदरणीय श्री प्रशांत सर, आपलं स्वागत आहे. आज पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हे सीमेवर जवान उभे आहेत म्हणून आपण सुखाने इथे दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 11:02 झालेत. पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला आहे क्षेत्ररक्षक, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. मॅचला मजा येईल कारण 35 धावांचं लक्ष पार करायचं टीम फणसवाडी वाटोळीला. आणि अजय पवार या संघाचा महत्त्वाचा खेळाडू, त्यांच्यावर जबाबदारी असेल. एक यंगस्टरची टीम आहे ही फणसवाडी वाटोळे. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, अपील तर केले. अपीलमध्ये प्रचंड उत्साह आणि पंचांकडे न पाहताच अजय पवार मात्र परतलेत. सिल्वर डकचा शिकार शून्यावर झेलबाद. महत्वाची विकेट मात्र मिळाली आहे गोलंदाज योगेश शेलार यांना. मिरगाव एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे योगेश शेलार. आणि यष्ट्यांच्या मागे प्रथमेश यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. परंतु फणसवाडी वाटोळे हा एक चांगला संघ आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना अक्षय पवार. पाठच्या सामन्यामध्ये अक्षय पवार यांनी तो पकडलेला झेल एकाती, तो व्हिडिओ कदाचित व्हायरल होईल कारण या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय फणसवाडी वाटोळेचं. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर एकता मिरगाव या संघाची युनिटी चांगली आहे कारण त्या गावाच्या नावामध्ये जे एकता आहे त्याच गावची एकी खूप मोठी. मजा येईल या मॅचला. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, क्षेत्ररक्षक मागे धावेल 2, परंतु प्रयत्न त्यांच्या पडतील कमी आणि इथे 4 धावांची मेल अक्षय पवार यांना आम्ही चौकार. धावांचा श्रीगणेशा होत असताना या चौकाराने हा पहा रिप्ले चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. आणि बाबूराव खूप गोष्टी या महत्त्वाच्या असतात ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता. आता एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात डीपला, बदल केला लगेच कॅप्टनने. MS कॅप्टन हुशार आहे या संघाचा. दुसरा क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर एक मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि डीपला मिड विकेट अगदी सीमारेषावर आहे. चला प्लीज स्पीडअप करा, 15 मिनिटं आहे तुमच्याकडे. आज टॉप 6चे देखील सामने आहेत बाबूराव, म्हणून आपण एवढी घाई करतोय. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागला चेंडू. प्रथमेश शेलार यष्ट्यांच्या मागे, विकेटचं पतन. कॅचेस विन द मॅचेस. अक्षय पवार झेलबाद. आज दुपारच्या सत्रामध्ये देखील पूर्ण गट खेळवायचा आपल्याला. हा वेग आहे ना का मला मिरगाव एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. योगेश शेलार पहिल्या षटकामध्ये या खेळाडूने आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली. जर तुम्ही योगेश शेलार यांच्या शरीरयष्टीकडे पहा
तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू शकत नाही की ते एवढे वेगवान गोलंदाजी करू शकतात, पण मित्रांनो शरीरयष्टीकडे जाऊ नका, वेग आहे. न्यू बॅटर प्रवीण पवार. हा देखील आपटलाय चेंडू, पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान जोरदार चेंडू, डॉट बॉल. 5 चेंडू अखेर, 2 गडी बाद, 4 धावा टीम फणसवाडी वाटोळे. आणि अतिरिक्त वेग जो आहे ना योगेश शेलार यांचा, तो कुठेतरी संकटामध्ये टाकतोय. इथून भागीदारी करावी लागेल फणसवाडी वाटोळेला. 1 to go. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल. विशेष म्हणजे ज्या प्रकारचा वेग आहे मिरगाव एक्सप्रेस, योगेश शेलार. दुसऱ्या बाजूला आता इथून प्रवीण पवार आणि त्यांच्या साथीला योगेश पवार यांना महत्त्वाची भागीदारी करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका खेळाडूला शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल, उभा राहावा लागेल. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला, एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर 2 गडी बाद, 6-12 चेंडू आता करायचे आहेत विजयासाठी, 29 धावा. वेलकम टीम निनायदेवी काळगाव, आपलं स्वागत आहे. त्यांच्या विरोधात यंगस्टार ढोणीचा वाडा खेळ, एराड स्पोर्ट्स एराड त्यांच्या विरोधात कुंभारगाव 11 आणि भवानीनगर सळवे विपक्ष मानेगाव हे संघ असतील आज इन ॲक्शनमध्ये. येस, लक्षात घ्या सर्व टीम अगदी वेळेवर या. वेळेच्या आधी आपण आहोत बाबूराव, कारण आज 7:30ला पहिला सामना चालू झाला आणि आज सुपर 6चे देखील सामने आहेत आणि चॅम्पियन ट्रॉफी आहे म्हणजे फायनल 4 षटकांची देखील तुम्हाला खेळण्याची अगदी पाहताना मिळू शकते. षटक क्रमांक 2 निलेश शेलार आलेत. 12-29 समोर बॅटर गणेश. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, जास्त शफल झाले होते पण तो दिशा करावा. वाईट +1. योगेश पवार आहेत स्ट्राईकला. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फक्त चेंडूला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जाईल, तद्वर चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव मिळेल योगेश पवार यांना, परंतु या मॅचचा विचार केला ना तर अद्याप एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. एक चौकार आला फक्त अक्षय पवार यांच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र टीम एकता मिरगाव या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करते. 1.1 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद, 9 टीम फणसवाडी वाटोळे. फ्रंटफुटला येऊन पंच केलाय, मिड ऑफच्या हातामध्ये सरळ मारलाय चेंडू, विकेटचं पतन. चांगला झेल इथे मात्र पकडलाय रवी यांनी. परतावं लागेल योगेश पवार यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद, 9, 35 धावांचं लक्ष आहे. नवीन फलंदाज विकास पवार. विकासला विकास करावा लागेल. विकास पवार, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला ना तर एकता मिरगावने चांगला खेळ केलाय आणि ज्या वेळेला तुमचा संघ चांगला असतो, तुमच्या संघामध्ये एकजूट असते आणि ज्या संघाच्या नावामध्ये एकता आहे, त्यांचं कॉम्बिनेशन, त्यांची युनिटी, त्यांची एकी चांगली आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय, दुसऱ्या स्लिपमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव मिळते फक्त विकास पवार यांना. दुसऱ्या बाजूला विचार केला ना तर निलेश शेलार यांची चांगली गोलंदाजी, योगेश शेलार यांचं चांगलं षटक पहिल्या पॉवर प्लेचा आपण पाहिला आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत निलेश शेलार. हा देखील कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू अखेर, 3 गडी बाद, 11. एक मोठा फटका टीम संकटात असताना येईल का?
जो धावांचं समीकरण आहे, आवश्यक धावगती सातत्याने वाढते. वेलकम राहुल पाटील. बनपुरी 11 बनपुरी संघाचे कॅप्टन टॉप 6 मध्ये दाखल झाले टीम त्यांची. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, मिडऑफचा शतरक्षक मागे धावतोय. चांगलं जजमेंट, चांगला अंदाज रवी कदम यांचा. विकेटचं पतन. चौथा धक्का टीम फणसवाडी वाटोळे. राहुल नीती आहे का बरा 11-4. नवीन फलंदाज प्रेम कदम अंडर 19चे खेळाडू आहेत. वय जरूर कमी आहे, परंतु आता आपल्या प्रतिभेला न्याय द्यावा लागेल. आणि विशेष म्हणजे आज संघ अडचणीमध्ये आहे. तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. तुम्ही हिरो कधी बनू शकता? ज्या वेळेला आपला संघ अडचणीमध्ये आहे, संघाला जास्त गरज आहे. विलनची एंट्री झाल्यावर हिरोची एंट्री होते. आता हिरो बनण्याची संधी आहे या प्रेम कदम यांना. 1 to go. पायावर आदळतोय चेंडू, एक वेगवान पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला. प्रेम कदम यांना धाव मिळणार नाहीये. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 11. 6 चेंडू 24 ची गरज. अजय पवार यांची विकेट या मॅच मध्ये बाबूराव खूप महत्वाची होती. आणि जिथे अजय पवार बाद झाले ना, तिथून हा संपूर्ण संघ बॅकफुटला गेला. नेक्स्ट मॅच NCC वाटोळे. आपण बॅटिंगसाठी सज्ज राहा. मंगलमूर्ती मराठवाडीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 4 षटकार 6 चौकारांचं गणित आहे. स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अजय शेलार. पहिला चेंडू कट केलाय, कवचला क्षेत्ररक्षक आहे तैनात. 5 चेंडू 24 धावांचं समीकरण. चांगलं क्षेत्ररक्षण योगेश शेलार यांचं. आज गोलंदाजीच्या बळावर हा संघ सामना जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे टीमला फणसवाडी वाटोळेला. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. या चेंडूवर देखील धाव मिळणार नाहीये. आता 4 चेंडूवर 24. प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल आणि क्रिकेटमध्ये होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. सामना पूर्णपणे एकता 11 मिरगाव या संघाच्या दृष्टिकोनातून सोपा झालाय. टॉप 6 मध्ये आजचा दिवसातून पहिला संघ दाखल होऊ शकतो. हा उपांत्यपूर्व फेरी तुम्ही पाहताय. स्लोअर वन खोदून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. अजय शेलार यांची टिचून गोलंदाजी. अचूक टप्पा, नियंत्रित मारा. 5वा चेंडू देखील कट केला. अवघी 1 धाव मिळेल आणि सामना एकता 11 मिरगाव. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 टॉप 6 मध्ये दाखल होण्यापासून अवघी 1 चेंडू दूर. सामन्याची औपचारिकता शिल्लक. 1-23 अशक्य अवघड आव्हान. स्लोअर वन हाताळलाय. चांगला ऑन ड्राईव्ह. प्रथमेश शिलार वेगाने जातील. चेंडूवर 1 धाव देखील शेवटच्या चेंडूवर मिळत नाहीये. ई गटातून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये टॉप 6 मध्ये दाखल होणारा संघ ठरतोय. ज्या संघाच्या नावामध्ये एकता आहे, ज्या संघाची युनिटी चांगली आहे आणि या ज्या संघाचा खेळ मात्र चांगला राहिला. सलगचा 3रा सामना खेळत असताना सलगचा 3रा सामना जिंकलाय. पहा त्यांचे बाकीचे खेळाडू मैदानामध्ये धावत जात आहेत. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. जरी आम्ही 11 मध्ये खेळत नसू, आम्ही जाणार आमच्या संघासाठी, आम्ही उपस्थित राहणार आमच्या संघासाठी, कारण हे क्रिकेट असतं मित्रांनो गावाच्या नावासाठी. चला टीम मंगलमूर्ती मराठवाडी फिल्डिंग लावून घ्या.